या प्रेरणेने कल्याणात सहकार चळवळ सुरू करण्यात आपण अग्रेसर होतात. दी आदर्श सहकारी सोसायटी व दी कल्याण जनता सहकारी बँक हे आपल्या धडपडीने साकारलेले 2 सहकारी प्रकल्प पथदर्शकच आहेत. एका बुडालेल्या बँकेसमोर कल्याण जनता बँकेची झालेली 50 वर्षाची यशस्वी वाटचाल आपल्या प्रशासन कौशल्याचे द्योतक आहे. नाविन्यपूर्ण कर्ज योजनाद्वारे उद्योजक, व्यावसायिक आणि तळागाळातल्या वंचित घटकांसाठी कर्ज वाटप करून आपण विश्वासार्हता मिळवलीत. अचूक नियोजन, भविष्याचा वेग घेणारी दृष्टी, प्रशासकीय पकड यामुळे बँकेत आर्थिक शिस्तीने भरभराट आणलीत. सहकारी संचालकांच्या मदतीने निस्पृहता जपत मिळणाऱ्या सभासदांसाठी ट्रस्ट करून त्यातून वनीकरण, धर्मदाय मदत, संचालक पुरस्कार, शाखा पुरस्कार आदी कल्पना राबविल्यात. कोकण नागरी सहकारी बँक असोसिएशनची स्थापना ही कोकणच्या विकासासाठी आपण दाखवलेली दूरदृष्टी आहे. महाराष्ट्र बँक फेडरेशन व इतर सहकारी संस्थांमध्ये आपला मार्गदर्शक सहभाग होता. आपल्या मार्गदर्शक नेतृत्वाने कल्याण जनता सहकारी बँक सुवर्ण महोत्सवी वर्षात कल्याणकरांचा विश्वास संपादन करून भक्कम पायावर उभी आहे. आपल्यातील सहकार महर्षींना सादर प्रणाम. कल्याणातील शालेय शिक्षण क्षेत्रातील अडीअडचणींचा अभ्यास करून सहकार्यांच्या मदतीने छत्रपती शिक्षण मंडळाची स्थापना केलीत. कार्यकर्त्यांना बळ दिलेत. संस्थेची रचना, घटना, सरकारी नियम, पायाभूत सुविधा, पालक शिक्षक संघटना, अनुदान पद्धती आदी बाबींचा अभ्यास करून संस्थेत स्थैर्य आणलेत. हीरक महोत्सव संपन्न करणाऱ्या संस्थेची 55 शिक्षण केंद्रे खेडोपाडी, गोरगरीब वनवासी भागात ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. स्त्री शिक्षण मंडळाच्या रूपाने महिला शिक्षणात आपण सहाय्यभूत झालात. प्रशासकीय कौशल्याने संस्थेत स्थैर्य दिलेत. कल्याणातील अनेक शिक्षण संस्थांना आपले मार्गदर्शन लाभले. आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद. स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रीय विचारांच्या प्रसारासाठी विविध संस्था स्थापन झाल्या. आपण यात ज्येष्ठ नेते मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, जनता पक्ष, भाजप यात राजकीय मुरब्बीपणा दाखविला. विविध सामाजिक आंदोलनात मार्गदर्शन केले. संयुक्त महाराष्ट्राचा लढा, किल्ले दुर्गाडी, हिंदू वहिवाट यात आपल्यातील लढवय्या कार्यकर्त्यांचे दर्शन झाले. सार्वजनिक वाचनालय, हिंदू सेवा संघ यात आपण मार्गदर्शन केलेत. संस्था, घटना, नियमावली याच्या अचूक अंमलबजावणीसाठी आपण आग्रही असता. सार्वजनिक गणेशोत्सव, सुभेदार वाडाचा शताब्दी महोत्सव व शताब्दी पुरस्कार यास आपण जनमान्यता मिळवून दिली. सार्वजनिक संस्था या निष्कलंक चारित्र्याच्या कार्यकर्त्याकडे असाव्यात यासाठी आपण आग्रही असता. निर्मळ चारित्र्य, निस्वार्थीपणा, आत्मीयता, नैतिकता यामुळे एक परिपूर्ण कार्यकर्ता म्हणून आपण सदैव अग्रेसर राहिलात. सहकार क्षेत्रात आपण निरलसपणे अग्रभागी आहात. शिक्षण, राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि अधिक क्षेत्रात आपण कल्याणकरांचे आदर्श आहात. राष्ट्रीय स्वयंसंघाच्या तेजस्वी राष्ट्रीय विचारांच्या अनेक व्यक्ती व संस्थाचे आपण आधारस्तंभ झाला आहात. नैतिकता सांभाळून समाजहितासाठी कार्य करण्याची आपली कार्यपद्धती, प्रत्येक कामात परिपूर्णता साधण्याची आपली हातोटी हाच समाजापुढे मोठा आदर्श आहे. वामनराव, जीवेत शरदहा शतम हा आयुष्याचा मंत्र संपन्न करत असताना गेली 7 दशके आपण कल्याणच्या सामाजिक कार्यात अग्रेसर राहिलात. अर्थशास्त्री म्हणून सहकार चळवळ यशस्वी केलीत. आपल्या या यशोदायी कारकिर्दीला अभिवादन म्हणून आज फाल्गुन शुद्ध सप्तमी शके 1944 अर्थात 26 फेब्रुवारी 2023 रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर उल्हास कोलटकर यांच्या शुभ हस्ते आपणास अर्पण करण्यात येत आहे. आपण त्याचा स्वीकार करावा ही विनंती. मी डॉक्टर उल्हास कोलटकर यांना विनंती करतो की त्यांनी वामनराव साठे साहेबांचा सन्मान करून
व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, निमंत्रण पत्रिकेमध्ये अर्थशास्त्राचे व्यासंगी अशा तऱ्हेचा एक मोठा शब्द त्यावरती लिहिलेला आहे. मी अर्थशास्त्राचा व्यासंगी वगैरे काही नाही आहे. मी चित्रकलेचा विद्यार्थी आहे. जे स्कूल ऑफ आर्टमध्ये माझं शिक्षण झालं आहे. 2-3 वर्ष मी चित्रकला शिक्षक म्हणून मी काम केलं आहे. आणि त्याच्यानंतर आमचे मोठे बंधू सदाशिव भाऊ साठे यांच्याबरोबर मी 40-45 वर्ष त्यांच्याबरोबर व्यवसाय केलेला आहे. आणि तो व्यवसाय करत असताना थोडंफार आर्थिक ज्ञान मला मिळालं, त्याचा मला पुढे उपयोग झाला. लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे निरनिराळ्या संस्थांमध्ये मी काम केलं. ही जी संस्था आहे, या संस्थेचा माझा गेले 35 वर्ष संबंध आहे. 88 साली ज्यावेळेला कल्याण जनता सहकारी बँकेला काळा तलाव आग्रा रोडची शाखा मिळाली, त्यावेळेला जागेचा शोध करता करता आग्रा रोडला यांची वास्तू आम्हाला दिसली. ती वास्तू पूर्ण झालेली नव्हती, अर्धवट होती. काही प्रॉब्लेम आर्थिक असावे असं मला वाटतं. त्यामुळे मग डॉक्टर एकलरे यांचा आमचा फार जुना परिचय होता. त्यांच्या मातोश्री सुशीलाबाई एकलरे या आमच्या त्यावेळेला पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे मी वारंवार आम्ही जात असो, मी भगवानराव माधवराव काणे वगैरे. त्यामुळे याही त्यावेळेला शिकत असत, त्यामुळे त्यांचा परिचय होता. आणि मग असं लक्षात आलं की या ठिकाणी आपल्याला जागा मिळू शकते. त्या सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केलं. त्यांचे आर्थिक प्रॉब्लेम आम्ही सोडवले आणि वरचा मजला आणि दुसरा मजला असा त्याने आम्हाला 1500 स्क्वेअर फुटाची जागा दिली. आणि त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी बँक काढू शकले. हे या संस्थेने केल्यावरती आमच्यावरती पहिले उपकार आहेत असं मी समजतो. पुढे ही इमारत झाली आणि 89 साली सुशीलकुमार शिंदे अर्थमंत्री होते. त्यांच्या हस्ते या इमारतीचं म्हणजे बँकेचं उद्घाटन झालं. आणि मी असं समजतो की याच्या वास्तूमध्ये लक्ष्मी सरस्वती होती, पण त्या ठिकाणी लक्ष्मी आली आणि त्यामुळे या दोघांचाही त्या ठिकाणी आमची बँक खूप मोठी झाली. त्यावेळेला प्रमोद महाजन होते, रामू कापसे पण त्या कार्यक्रमाला होते आणि महाजनवाडीमध्ये खूप मोठा कार्यक्रम झाला. यांच्या ॲक्टिव्हिटीज मी जवळून बघितलेत. काही कार्यक्रमाला मी अध्यक्ष म्हणून त्यांच्या समारंभाला गेलो आहे. त्याशी बोलावणं करायला आले त्यावेळी मी असं म्हटलं की अरे एकदा सत्कार माझा पटोरींच्या हस्ते झाला आणि तो फोटो मी त्यांना दाखवला की पुन्हा पुन्हा सत्कार करायची काही जरूर नाही आहे. पण नाही म्हणे हा मी आता पुरस्कार देणार होता मला. तेव्हा माझा या खूप ॲक्टिव्हिटीज करतात. म्हणजे ज्ञाती समाजाची असली तरीसुद्धा इतरांच्या बरोबर काम करणं. म्हणजे या ठिकाणी काकोडकर येतात, हे डॉक्टर पण येतात, पण त्याच्याबरोबर अन्य माणसंही त्या ठिकाणी येतात. म्हणजे माझा सत्कार होणार आहे, शिंदेंचाही सत्कार या ठिकाणी होणार आहे. हे याचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी कथाकारांचे पण उत्सव झाले आणि योगाचे पण वर्ग या ठिकाणी झाले. त्यामुळे काही ना काही ॲक्टिव्हिटीज करतात. आणि कल्याणामध्ये मला असं वाटतं की अतिशय मोठी अशी ही संस्था आहे की जी सातत्याने काही ना काही करत असतात. बाकीच्यांनी त्याचा आदर्श ठेवला पाहिजे. म्हणून मला समाधान आहे या समाजाबद्दल. या सगळ्या मंडळींचा माझा गेले अनेक वर्षाचा परिचय जवळजवळ 35 वर्षाचा आहे. त्यामुळे मी यांना शुभेच्छा देतो आणि माझा पुरस्कार दिल्याबद्दल याला मी मनपूर्वक यांचे आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद साठे साहेब. कार्यक्रमाच्या अंतिम पुरस्काराकडे वळताना ज्यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आणि कर्तृत्वाच्या जोरावर आपले स्वतःचे समाजकार्याचे विश्व उभे केले, की ज्याची दखल राजकीय, सामाजिक, कॉर्पोरेट व औषध निर्मिती जगतात घेतली गेली आणि कल्याणच्या लौकिकात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भर पडली, असे आपले सर्वांचे लोकनायक आदरणीय जगन्नाथराव उर्फ आप्पा शिंदे यांना मी विनंती करतो की त्यांनी पुरस्कार स्वीकारावा. आप्पांच्या सन्मानपत्राचे वाचन करण्यासाठी मी सौ माधवी कुलकर्णी यांना आमंत्रित करतो. प्रति माननीय श्री जगन्नाथ सखाराम तथा आप्पासाहेब शिंदे यांसी
सचोटी, प्रामाणिकपणा, उद्यमशीलता आदी उदात्त जीवनमूल्यांची कास धरणारी कौटुंबिक पार्श्वभूमी आपल्याला जन्मतः लाभली. लोकहिताची कामे व सतत उद्योगमग्न राहण्याचे संस्कार आपल्यावर झाले. जिद्द व मेहनती स्वभाव या बळावर काहीशा विपरीत परिस्थितीवर मात करूनच पदवी व फार्मसिस्टमधील पदविका पटकावून आपण आपले व्यक्तिमत्व घडवले. स्वतंत्र व्यवसायाच्या उर्मीने सुरू केलेल्या औषध दुकानामुळे केमिस्ट्रीतील प्रारंभिक निरीक्षण व अनुभवातून केमिस्ट बांधवांच्या अडचणी, हाल अपेष्टा, पिळवणूक, कायद्यातील अपुऱ्या तरतुदी, मुंबईवर असलेले अवलंबित्व जाणून घेतलेत. यातूनच कल्याण औषध विक्रेत्यांच्या संघटनेचा शुभारंभ झाला. आपण केमिस्ट, फार्मासिस्टना संघटित करून आधुनिक व्यवस्थापन, संगणकीय डोळसदृष्टी, आत्मविश्वासपूर्वक आलेली मानसिकता याद्वारे या व्यवसायाला सन्मान व प्रतिष्ठा मिळवून दिलीत. शिस्त व नियोजनाने संघटना विकसित केलीत. विविध कार्ययोजनांनी संघटनेत आधुनिकता आणलीत. केमिस्ट संघटनांना आपण समाजाभिमुख केले. ब्लड बँक, 7 रोग प्रतिबंधक जनजागृती, मोफत रुग्ण तपासणी, मोफत औषध वितरण, तीर्थक्षेत्रात केमिस्ट भवन आदी योजनांनी केमिस्ट संघटनेला जनतेत रुजवले. असाध्य रोगांसाठी देशभर रुग्णालय उभारून आर्थिक भरीव अर्थसहाय्य दिलेत. महिला केमिस्टना आपण दिलेल्या प्रोत्साहनाने मोठ्या संधी उपलब्ध झाल्या. तालुका स्तरापासून ते देशव्यापी औषध संघटनेचे अध्यक्षपद आपण भूषवलेत. आशिया खंडातील एकमेव औषध विक्रेते संघटना आपण उभारलीत. जगाच्या नकाशावर M+ एकमेव शृंखला आपण यशस्वी केलीत. आपल्यातील द्रष्टा संघटकाला विनम्र प्रणिपात. राज्यात व देशभरात आलेल्या नैसर्गिक आपत्तीत आपल्या पुढाकाराने मदतकार्य उभे राहिले. महापूर, साथीचे रोग अशा प्रसंगी निवारा, अन्नदान, औषधे पीडितांना विमा संरक्षण अशा अनेक योजनांनी मदतीचा हात दिलात. करोना काळात करोना योद्धा म्हणून काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार यांना PPE किट, मास्क, सॅनिटायझर अशा अनेक गोष्टींचे आपण केलेले नियोजन परिपूर्ण असे होते. आपल्या प्रयत्नांनी जनतेची संकटावर मात करण्याची जिद्द दूर केली. शिक्षण भविष्याची पायाभरणी आहे या श्रद्धेतून आपण शिक्षण क्षेत्रातही सहाय्यभूत झालात. आपल्या पित्याच्या प्रेरणेने शैक्षणिक सुविधांसाठी आपण पुढाकार घेतलात. प्राथमिक ते महाविद्यालय अशा अनेक शिक्षण संस्थांची एक शृंखलाच आपण उभी केली. शैक्षणिक केंद्रामध्ये खेळ व क्रीडा यांना प्रोत्साहन दिलेत. शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे, परदेशातील उच्च शिक्षण संधी, विविध शासकीय अधिकारी स्पर्धा परीक्षा यासाठी प्रशिक्षण संस्थेची स्थापना आपण केली. राज्य केमिस्ट संघटनांकडून शैक्षणिक कल्याण निधीची स्थापना करून या शैक्षणिक मदतीला स्थैर्य मिळवून दिले. लष्करी सैनिकी शाळेची निर्मिती ही आपल्या राष्ट्रप्रेमाची मोठी साक्ष आहे. आप्पासाहेब, आपल्यातील सरस्वती पूजकांपुढे विद्यार्थी नतमस्तक आहेत. माननीय आप्पासाहेब शिंदे, समाजाच्या स्वास्थ्याचे व सबलीकरणाचे माध्यम म्हणून आपण केमिस्ट, फार्मासिस्ट संघटनेला बळकटी दिलीत. मेडिसिन+ ही संकल्पना आपल्या दृष्ट्या स्वभावाची साक्ष आहे. संघटनेच्या माध्यमातून केमिस्ट व्यवसायाला सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त करून दिलीत. आपत्ती विमोचनाला आगळा आयाम प्राप्त करून दिलात. आपल्या या समाज संघटन कार्याच्या फलस्वरूप लोकप्रतिनिधी म्हणून विधान परिषद आमदार नियुक्तीने सन्मानित झालात. आपले अभिनंदन. संकटांना भिडायची धमक, सतसत विवेक बुद्धी, सद्विचारांवर ठाम विश्वास, दुर्दम्य इच्छाशक्ती, माणसातील दिव्यत्वाला साथ घालण्याची हातोटी या गुणवैशिष्ट्यांनी आपण कार्य केले. औषधी जान्हवी तोयम या उक्तीप्रमाणे देशातील गोरगरीब जनतेपर्यंत ही औषधीय गंगा पोहोचवावी म्हणून आपण कार्यरत राहिलात. आप्पासाहेब, आपल्या 4 दशकांच्या वैद्यकीय संघटना, आपत्ती विमोचन, शैक्षणिक व समाजहितैषी कार्याला अभिवादन म्हणून आज फाल्गुन शुद्ध सप्तमी शके 1944 26 फेब्रुवारी 2023 रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर उल्हास कोलटकर यांच्या शुभ हस्ते आपणास याज्ञवल्क्य पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने हे मानपत्र आपणास अर्पण करण्यात येत आहे. आपण त्यांचा स्वीकार करावा ही विनंती. मी डॉक्टर उल्हास कोलेटकर यांना विनंती करतो की त्यांनी
मेडिकल केमिस्ट वेलफेअर असोसिएशन श्री जगन्नाथ शिंदे यांचा सत्कार करायचे आहे. मी त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपणचा सत्कार करावा. शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे आणि आत्ता सत्कार करणाऱ्या केमिस्ट आणि असोसिएशनच्या सगळ्या सदस्यांना माझी विनंती आहे की त्यांनी आप्पांचे मनोगत तर ऐकावेच, परंतु कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत सभागृहात थांबावे अशी मी त्या सर्वांना विनंती करतो. याज्ञवल्क कल्याण यांच्यातर्फे आज मला याज्ञवल्क्य पुरस्कार आपण दिलात याबद्दल मी या संस्थेचे कोटी कोटी आभार मानतो. व्यासपीठावरील आमचे मित्र, आमचे सहकारी डॉक्टर कोल्हाटकरजी, या संस्थेचे विश्वस्त डॉक्टर सुरेश एकलरे, ज्यांची माझी आणि त्यांची ओळख 1965 पासून आहे. सुमन सरांच्या इथे मी शिकवणीला जायचो उदय दिवाळकरांच्या बिल्डिंगमध्ये, तेव्हा त्याच्या कॉर्नरच्या रूममध्ये डॉक्टर आपला व्यवसाय करायचे, त्यामुळे मला त्यांचा परिचय त्यापासून आहे. आणि यामध्ये न्यू हायस्कूलचे अध्यक्ष मी साधारण कल्याण काटेमांडवीमध्ये 4थी पास केल्यानंतर 5वीला 1959 ते 1967 न्यू हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेलं आहे, त्यामुळे त्या संस्थेचाही मी आभारी आहे. तसं याज्ञवल्क्य या संस्थेचा माझा परिचय साधारण 20-22 वर्षापासून आहे. आमच्या कल्याण केमिस्टनी गुढीपाडव्याचा मोठा समारंभसुद्धा आयोजित केला होता. आमचे विनय खटाव आणि त्यांचे सगळे कल्याणचे सहकारी यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव साजरा केला आहे. याज्ञवल्क्य जसं त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी की मी सगळ्यांनाच मदत करत नाही, पण योग्य त्या व्यक्तीला मदत करतो. खरं तर माझं मदत करायची जी काही भाषा आहे ती जे आहे असं म्हणतात की आता माझी जी संस्था आहे ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट, ही साधारण 12 लाख केमिस्टांची संस्था आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही 1.25 लाख केमिस्ट आहोत. आणि ह्या केमिस्टांची सेवा करत असताना आमच्या इथे गरीब, ज्यांची क्षमता नाही असे बरेचसे लोक येतात आणि ते बघून गेल्या 20 वर्षापासून गरिबांना, ज्यांना वंचितांना औषधं देणं, मग त्यांच्या शस्त्रक्रियांना मदत करणं, कॅन्सरसारख्या दुर्लभ अशा औषधी देणं, मग शाळा आली एज्युकेशनला मदत करणं, त्यांच्या मुलांना मदत करणं. आणि ही मदत करत असताना कुठल्याही प्रकारचा मी माणसाला कधी त्याचं हे बघितलं नाही की तो कुठल्या पक्षाचा आहे, पंथाचा आहे किंवा कुठल्या याचा आहे, तो गरीब आहे. ही एकच हे पाहिली. गेले अनेक वर्षापासून आमच्याकडनं आम्ही या संस्थेकडनं, आणि ही
तशी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट ही संस्था आहे, ही आमच्या मेंबरला आम्ही जर मदत केली तर चॅरिटी टू मेंबर इज नॉट अ चॅरिटी, सो अदर दॅन दॅट इज अ चॅरिटी. आणि म्हणून आम्ही जे काही केमिस्ट बंधू सगळीकडे काम करत असतो आणि देशातल्या सगळ्याच संकटांना मध्ये आम्ही मदत करत असतो. आणि हे करत असताना हा एक छोटासा काम आम्ही गेले 20-25 वर्ष सातत्याने करतोय. आणि मला मगाशी मॅडमने जसं म्हणाला की हे घरची एक जे आपलं कौतुक असतं हे मोठं असतं, आईनी किंवा वडिलांनी मारलेली थाप ही फार मोलाची असते, ती आपण याज्ञवल्क्यांनी मला दिली, याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि या सामाजिक कार्यामध्ये गेले 20-25 वर्ष मी आहे. आपल्या माहितीसाठी की आमचे जे काही 10-12 लाख केमिस्ट बांधव आहेत त्यांना जनरल ॲग्रीमेंट ऑफ ट्रेड अँड टेरिफ पासून वाचवणं आमच्यावर, तुम्हाला माहिती आहे की 5 नंतर जेव्हा जनरल ॲग्रीमेंट ऑफ ट्रेड अँड टेरिफ आला त्यानंतर 187 देशातल्या गॅट फॅमिलीचे लोक इथे येऊन आपला व्यवसाय करायला सुरुवात झालेली आहे. आणि ही एक आमच्या फार मोठ्या प्रमाणात आमच्याबरोबर स्पर्धेला आम्हाला तोंड द्यावं लागतं. त्यासाठी साधारण 2007-08 मध्येच मी सुद्धा कॉर्पोरेटला उत्तर कॉर्पोरेट द्यावं लागेल म्हणून ह्या केमिस्टांना घेऊन साधारण MSCDL लिमिटेड ही 55 कोटीचा भाग भांडवल देऊन एक कंपनी उभारली. आणि ऑल इंडियामध्ये सुद्धा जवळजवळ 13 कोटीचं भांडवल उभारून लिमिटेड कंपनी केलेली आहे. आणि आता या डिस्ट्रीब्युशन क्षेत्रामध्ये परदेशात सुद्धा आम्ही गेलेलो आहोत. आणि जर या 187 देशाच्या चेन जर आपल्याकडे आल्या तर आपण 187 देशामध्ये जाऊन धंदा का नाही करावा या भावनेने आम्ही या उभ्या केलेल्या आहे. आणि औषधी क्षेत्रामध्ये खास करून रिटेलमध्ये ज्याचा उल्लेख आपण केला, मेडिसिन प्लस मोर M+M हा आमचा रिटेल ब्रँड आहे, ज्याच्यामध्ये कोल्ड चेन मेंटेन केलं आहे, त्याच्यामध्ये 100% बिलिंग आहे, फार्मसीची अवेलेबिलिटी आहे, तुम्हाला पेशंट काउन्सिलिंगसुद्धा तिथे केलं जातं. आणि एक वेगळा असा ब्रँड आम्ही निर्माण केलेला आहे. होलसेलरला घेऊन सुद्धा आम्ही काही LLPs तयार केल्यात. कारण आपला जर कॉर्पोरेट समोर आम्हाला टिकायचं असेल तर आम्हाला मार्केट शेअर जो आमचा बिझनेस आहे तो जपावा लागेल. त्यासाठी युनिटी इंटिग्रिटी ठेवले. आणि मग हा मार्केट शेअर घेण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये 10 ते 20 लोकांना एकत्र घेऊन आम्ही 14 LLPs बनवल्यात. जवळजवळ 100 LLP पुढच्या फिनान्शियल इयरमध्ये आम्ही बनवणार आहे, जेणेकरून सेंट्रलाइज परचेस करून आपण जास्तीत जास्त कंझ्युमरला कसं फायदा देऊ शकू, कशी कमी किमतीत औषधं देऊ शकू यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न आहे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट की सर्वसामान्य माणूस जरी आपण एज्युकेटेड जे आहेत म्हणजे वैद्यकीय शिक्षण जे घेतात यांनाच या औषधी किंवा आरोग्याबद्दल किंवा डिसीज मॅनेजमेंटबद्दल माहिती असते. तर आम्ही आमच्या स्टेट फार्मसी काउन्सिल ही आम्ही त्याची आमच्या ताब्यामध्ये आहे. आणि गेले 15-20 वर्षापासून आमच्या प्रत्येक फार्मसिस्टला क्वालिटी एज्युकेशन आम्ही देतो आहे. आणि याच्यामध्ये क्लिनिकल फार्मसीचा कोर्ससुद्धा आम्ही आणतोय, जेणेकरून प्रत्येक जो काय ग्राहक आहे आपल्या देशातला महाराष्ट्रातला यांना आरोग्याचं प्रशिक्षण देणं हे आमचं काम आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही हे काम करतोय. माझ्या या सगळ्या कामाचा तुम्ही आढावा लक्षात घेऊन आज घरी माझा हा सत्कार केला आहे, याबद्दल याज्ञवल्क्यचे कल्याण या संस्थेचा मी आभारी आहे. आणि मला 21,000 जे आपण देणगी दिले त्यामध्ये 50,000ची भर टाकून मी 71,000चा चेक आपल्याला परत देतोय. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद आप्पासाहेब. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्राध्यापक अशोक प्रधान, प्राध्यापक उदय सामंत, प्राध्यापक मुकुंद बापट, जनता बँकेचे संचालक मोहन आधारकर आणि मुंबई देशस्थ ऋग्वेदी महासंघाचे मुंबई प्रांताचे अध्यक्ष आणि ठाणे जिल्हा शिवसेनेचे सचिव श्री विलास जोशी उपस्थित आहे. त्यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो. याज्ञवल्क्य संस्था समाजातील मान्यवर व्यक्तींना संस्थेचे सन्माननीय सदस्यत्व प्रदान करते. आतापर्यंत संस्थेने श्री विजय पंडित,
प्राध्यापक नरेशचंद्र, उद्योजक प्रफुल्ल गवळी, भास्कर शेट्टी, वास्तुविशारद DM दळवी, डॉक्टर RC शहा, श्री RB सिंग इत्यादी मान्यवरांना सन्माननीय सदस्यत्व प्रदान केले. या वर्षीचं सन्माननीय सदस्यत्व संस्थेचे चिंतामणी ज्वेलर्सचे श्री नंदलाल विस्पुते व श्री रवींद्र भोळे यांना प्रदान करण्यात येत आहे. मी डॉक्टर उल्हास कोलटकर आणि विश्वस्त डॉक्टर सुरेश एकलरे यांना विनंती करते त्यांनी श्री नंदलाल विस्पुते व श्री रवींद्र भोळे यांचा सन्मान करावा. श्रीयुत रवींद्र भोळे यांचा आता सन्मान होत आहे. प्रमुख पाहुण्यांच्या भाषण ऐकण्यापूर्वी सन्मान करायचा आहे. आपल्या संस्थेचे विश्वस्त तसेच कल्याण शहरातील सुप्रसिद्ध कवी तसेच लेखक श्री राजीव जोशी यांना साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे यांच्यातर्फे काव्यदीप पुरस्कार प्राप्त झाला. त्याबद्दल त्यांना संस्थेच्या वतीने तसेच समस्त कल्याणकरांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. मी डॉक्टर उल्हास कोलटकर यांना विनंती करतो की त्यांनी विश्वस्त श्री राजीव जोशी यांचा सन्मान करावा. सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक याज्ञवल्क्य संस्थेचे विश्वस्त अनेक प्रमुख संस्थांमध्ये पदावर असलेले माननीय श्री डिस्ट्रिक्ट 3142 हे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून 2023-24 या वर्षासाठी निवड झालेली आहे. रोटरी क्लब कल्याणच्या 67 वर्षाच्या इतिहासात हा बहुमान कल्याणकरांना प्रथमच मिळालेला आहे. त्यामुळे मी मिलिंद कुलकर्णी यांचे स्वागत करतो आणि डॉक्टर उल्हास कोलटकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा.
प्रसिद्ध उद्योजक, छत्रपती शिक्षण मंडळाचे सचिव, याज्ञवल्क संस्थेचे विश्वस्त श्री धनंजय पाठक यांना ब्राह्मण उद्योजक संस्था कल्याणतर्फे पहिला उद्योग भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी श्री धनंजय पाठक यांचा सन्मान करावा. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर उल्हास कोल्हटकर यांना मी विनंती करते त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. सुनील गावस्करच्या ऐवजी मदनलाल बॅटिंगला येणार म्हटल्यानंतर किंवा सचिन तेंडुलकरच्या ऐवजी हार्दिक पंड्या हा बॅटिंगला येणार म्हटल्यानंतर जे एक आश्चर्य प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती दिसतं, तसंच काहीसं आश्चर्य आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मगाशी ज्यावेळेला डॉक्टर सुप्रसिद्ध अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर काकोडकर किंवा भारत सासणे हे येणार नाहीत म्हटल्यानंतर त्यांच्या जागी डॉक्टर उल्हास कोल्हटकर म्हटल्यानंतर अशाच प्रकारचं आश्चर्य मला दिसलं. काही विशेष उल्लेख संवाद साधण्याच्या पूर्वी 26 फेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. तेव्हा मला असं वाटतं की आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी त्यांचं पुण्यस्मरण करणं अतिशय आवश्यक आहे. 1966 साली प्रयोपवेशन करून त्यांनी आपली ही देहयात्रा संपवली. 1887 साली याच दिवशी कल्याणकरांचं नाव ज्यांनी जागतिक पातळीवरती नेऊन ठेवलं अशा भारतातल्या पहिला महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा हा पुण्यतिथीचा दिवस आहे. आणि याच दिवशी इसवी सनापूर्वी 321 साली चंद्रगुप्त मौर्य हा भारताचा पहिला अभिषिक्त सम्राट चाणक्याच्या मदतीने बनला. तो हाच दिवस आहे 26 फेब्रुवारी. तो अतिशय गौरवशाली अशा पद्धतीचा हा दिवस आहे. व्यासपीठावरती उपस्थित संस्थेचे अध्यक्ष श्री जोशी, विश्वस्त कार्यकारी विश्वस्त आणि माझे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर एकलरे, आजचे सर्व सत्कार महर्ती, औषधाचार्य आप्पासाहेब शिंदे, नवीन डिग्री आपल्याला एक देऊन टाकतो, सहकार शिल्पी वामनराव साठे, कारण त्यांना सहकार महर्षी म्हटलेलं आवडणार नाही, अर्थतज्ञ म्हटलेलं आवडत नाही, पण ते शिल्पी आहेत, मग सहकार शिल्पी. तर सहकार शिल्पी वामनराव साठे, राजावाडीच्या डीन, क्षेत्रातले सहकारी डॉक्टर विद्या ठाकूर, अनुबंधच्या प्रोफेसर सोनी, उपस्थित सर्व रोटरीचे पण सदस्य इथे अनेक आहेत. मिलिंदमधलं रोटरीमधलं सहकारी आहे मिलिंद आणि माधवी, जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटमधले सर्व सहकारी, उपस्थित सर्व निमंत्रित, आपण सर्वांचं एक विशेष कौतुक अशा करता की आपले हे जे 4ही सत्कार मूर्ती जे आहेत ना, हा प्रचंड एक सत्कार मूर्ती आहे. त्यांचं कार्य जर आपण बघितलं, नीट ऐकलेलं असेल तर मला असं वाटतं की खूप मोठ्या संख्येने कल्याणकरांची उपस्थिती येथे आवश्यक होती. या निमित्ताने सर्व गुणीजनांचे परत एकदा मी अभिनंदन करतो आणि संस्थेचे आभार मानतो. याज्ञवल्क्याचे कशा करता एक सुप्रसिद्ध संस्कृत श्लोक आहे, न अगुणी गुणिनम वेत्ती. याचा अर्थ एक गुणवान मनुष्य दुसऱ्या गुणवान माणसाचं त्याला गुणच कळत नाही. गुणी गुणीशी मत्सरी. एक गुणवान मनुष्य दुसऱ्या गुणी माणसाचा नेहमी मत्सर करत असतो की अरे माझ्याऐवजी ह्याला कसा, माझ्याऐवजी ह्याला कसा. आणि मग गुणी गुणीचे गुणरागीचे विरलो सरलो जना, असा हा कवी म्हणतो की स्वतः गुणवान असून दुसऱ्या गुणवान माणसांचा सत्कार करणं किंवा त्यांच्यातले गुण ओळखणं अशी फार कमी माणसं असतात. आणि अशी आपली 67 वर्षाची याज्ञवल्क्य संस्था आहे. त्याच्याबद्दल मला प्रथम आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं. आणि खास करून मराठी माणसांनी मराठी माणसांकरता चालवलेली संस्था हे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. कारण मराठी माणसांच्या संस्था अशा काही फार मोठ्या दीर्घकाळ चालणाऱ्या नसतात. एक महेश एलकुंचवार नेहमी एक गोष्ट सांगतात
आणि ते असं सांगतात की नेहमीप्रमाणे एक सिंदबादची सफर चालू होते, पण ह्या वेळेला एक वैशिष्ट्यपूर्ण सिंदबादची सफर आहे आणि त्याच्यामध्ये तो 5च लोकांना फक्त बोलावतो. या 5 एक आहे पंजाबी माणूस, एक आहे दाक्षिणात्य माणूस, एक आहे मारवाडी मनुष्य. ह्या फक्त ॲटिट्यूड आपण बघून घ्यायच्या. इथे प्रत्यक्ष पंजाबी, दाक्षिणात्य किंवा मारवाडी नाही. आणि 2 मराठी माणसं त्यांनी कल्याण डोंबिवलीमधली सिलेक्ट केलेली आहेत, कारण कल्याण डोंबिवलीमधलंच संपूर्ण कार्यक्रम आपला आहे. आणि ही 5 माणसं एका नेहमीप्रमाणे सिंदबादच्या सफरीला निघतात. नेहमीप्रमाणे सिंदबादची सफर जी आहे ती एका निर्जन बेटावरती, ती बोट आदळते खडकावरती आणि ते सगळे 5 जण त्या निर्जन बेटावरती उतरतात. त्या बेटावरती उतरल्यानंतर पंजाबी मनुष्य हा मुळातच निर्भय आणि धाडसी आहे. तो ताबडतोब जाऊन सर्वे करून येतो आणि तो म्हणतो एका अर्ध्या तासामध्ये की इथे खेती वगैरे म्हणे खूप चांगली होईल, तो हम इधर गहू की फसल उगाएंगे. ताबडतोब मारवाडी गृहस्थ आहेत ते म्हणतात की मी सोनं नाणं आणलेलं आहे, तुला कॅपिटल पुरवठा करतो, फक्त तू योग्य तऱ्हेने मला व्याज देशील अशी माझी अपेक्षा आहे. दाक्षिणात्य मनुष्य त्याचा एक अत्याधुनिक टॅली सकट असा एक लॅपटॉप त्याच्याकडे आहे आणि तो म्हणतो की मी आपले अकाउंट सांभाळतो. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की चार्टर्ड अकाउंटंट अकाउंट सांभाळता कुठल्या परिस्थितीमध्ये ते जाऊन पोचतात. आणि ह्या 5-10 वर्षांनंतरची आता परिस्थिती बघूया. पंजाबातला शेतकरी जो आहे तो अतिशय श्रीमंत झालेला आहे शेतीच्या जोरावरती. त्याच्यानंतर मारवाडी गृहस्थ ह्या व्याजावरती दिलेल्या पैशाच्या माध्यमातून पण परत श्रीमंत झालेले आहेत. आणि दाक्षिणात्य मनुष्य जो आहे तो दाक्षिणात्य मनुष्य सुद्धा सगळ्यांचे व्यवहार सांभाळता तोही श्रीमंत झालेला आहे. पण आपली 2 मराठी माणसं कल्याण डोंबिवलीमधनं जी गेलेली आहेत ती मात्र आहेत त्या स्थितीमध्ये आहेत. कारण यांनी काय केलेलं आहे की ह्या 5-10 वर्षामध्ये फक्त आपल्या जवळ आणलेल्या पुस्तकांच्या सहाय्याने टिळक मोठे की आगरकर मोठे याच्यावरती वादविवाद घालत बसलेले आहेत. आणि ह्या पार्श्वभूमीवरती मला मुद्दामून उल्लेख करावा असं वाटतो की तो आप्पासाहेब शिंदेंचा. तो अशा करता की या माणसाची जी व्हिजन आहे संपूर्ण भारतामध्येच नव्हे तर भारताच्या बाहेर 187 देशांमध्ये जाऊन तुम्ही बिझनेस करा असं मगाशी त्यांनी ज्यावेळेला सांगितलं आणि त्याच्याकरता काही उपलब्धी निर्माण केल्या, ही अतिशय स्पृहणीय अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि म्हणून 66 वर्षाची ही जुनी संस्था जी आहे शुक्ल यजुर्वेदीय ती अत्यंत अभिनंदनास पात्र आहे. केवळ एकच एक कार्य ते करत बसले नाहीत, केवळ धार्मिक कार्य केली नाही, केवळ सामाजिक कार्य केली नाही, केवळ वैद्यकीय मदत दिली नाही, केवळ कीर्तन महोत्सव केले नाही, केवळ ग्रंथालय केले नाही, तर हे सर्व केलंच. आणि त्यांनी त्याहूनही पलीकडे जाऊन हा याज्ञवल्क्य पुरस्कार किंवा सुशीलाताई एकलहरे पुरस्कार हे जे निर्माण केलेले आहेत, हे गुणीजनांचा सत्कार करण्याचं जे काही त्यांनी एक कार्य आरंभलेलं आहे ते सुद्धा अतिशय कौतुकास्पद अशा प्रकारचं आहे. त्याच्याबद्दल परत एकदा आपलं अभिनंदन. मला प्रश्न नेहमी असा पडतो की माणूस स्वतःच्या पलीकडे का जातो? कारण माणूस हा मुळामध्ये जन्माला येतो तो स्वार्थात्मक जन्माला आलेला आहे. आणि आपण जर सगळ्यांनी बघितलं की ह्या सृष्टीचे जे सगळे सजीव आहेत, हे सजीव हे स्वार्थी आहे की त्यांना स्वतःचं अस्तित्व टिकवायचं आहे आणि त्याच्याकरता ते प्रोजेनी निर्माण करतात, स्वतःचं वंश निर्माण करतात आणि त्या पद्धतीनेच माणूस आहे. जर या माणसाने विशेष प्रयत्न केले नसते आणि निसर्गामध्ये एखादी वस्तू आपण तशीच ठेवलीत तर आधुनिक भौतिकशास्त्र आपल्याला सांगतं की एन्ट्रोपी नावाचा कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये त्या वस्तूचं विघटन होत जातं. हे टेबल आपण असंच ठेवलं तर आणि ह्या टेबलावरती कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केली नाही, तिकडे लक्ष दिलं नाही तर आणखीन 25 वर्षांनी 50 वर्षांनी हे आपोआप विघटित झालेलं असेल. कोणी इथे येऊन ते डिस्ट्रॉय करण्याचं कारण नाही. त्याच पद्धतीने माणूस सुद्धा हा असाच निर्माण केला आणि सोडून दिला तर तो माणूस सुद्धा हळूहळू एन्ट्रोपीच्या तत्वामुळे डिस्ट्रॉय होऊन जातो. आणि म्हणून माणसं ही मूलतः स्वार्थी असतात. लहान मुलाला एखादं आपण चॉकलेट देऊन पहा आणि त्याच्याकडनं ते चॉकलेट परत मागा आणि त्याला सांगा की मी 2 देतो पण मला ते 1 परत देणार नाही, कारण त्याला स्वतःचं अस्तित्व ते स्वतःभोवती स्वकेंद्रित आहे. मग आपल्याला असं लक्षात येईल की माणूस हा स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार का करतो. आप्पासाहेब शिंदे असा विचार का करतात किंवा सहकार क्षेत्रामध्ये आज वामनराव साठेंनी असा विचार का केला, आमच्या विद्यार्थ्यांनी का केला किंवा प्रोफेसर सोहनी स्वतःचा उद्योगधंदा सोडून की स्वतः शिकवत आहेत, चांगल्यापैकी पगार मिळाला असता, सगळं आयुष्य चांगलं झालं असतं, कशा करता मातंग समाजामध्ये जाऊन आणि त्या सगळ्या कचऱ्याच्या ढिगामध्ये कामं करायची आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा करता करायच्या. तर मला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला ह्याची एक शास्त्रीय पार्श्वभूमी पण माहिती पाहिजे की माणूस असं का करतो. एक पॉल मॅकलिन नावाचा एक न्यूरोलॉजिस्ट आहे, न्यूरोसायंटिस्ट,
आणि त्याने ट्रायून ब्रेन थेरपी म्हणून मांडली की प्रत्येक माणसामध्ये 3 प्रकारचे मेंदू असतात. ह्याच्यातला पहिला मेंदू जो आहे तो रेप्टिलियन मेंदू आहे. रेप्टिलियन म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांचा मेंदू. आणि हा मेंदू आपल्याला काय करतो तर आपलं अस्तित्व टिकवून धरतो. आणि म्हणून आपला श्वासोच्छ्वास आहे, पोटाच्या क्रिया असतील, हृदयाची गती आहे, रिफ्लेक्स ॲक्शन्स आपल्या जे सगळ्या आहेत, स्वसंरक्षणात्मक आपण जे जे काही करतो हा रेप्टिलियन ब्रेन करतो. त्याच्यानंतर एक येतो मॅमिलियन ब्रेन. आणि हा मॅमिलियन ब्रेन जो आहे, मॅमॅलियन ब्रेन, हा आपल्याला सस्तन प्राण्याचा मेंदू आपल्या मुलाबाळांवरती प्रेम करायला आपल्याला शिकवतो, आपल्या फॅमिलीवरती प्रेम करायला शिकवतो. आणि हेच प्रेम आणखीन पुढे मोठ्या प्रमाणामध्ये आपण समाजावरती करायला लागतो. हे मॅमॅलियन ब्रेन आहे, सस्तन प्राण्याचा मेंदू. पण त्याहीपेक्षा मानवाला मिळालेली मोठी देणगी जी आहे, ही देणगी म्हणजे निओकॉर्टेक्स, किंवा आपण त्याला मेंदू म्हणून नेहमी आपण जो जाणतो तो निओकॉर्टेक्स जो आहे, त्याच्यामधल्या त्या सगळ्या वळ्या आहेत त्या मला असं सांगतात की तू माणूस म्हणून प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. आमच्या एका संस्कृत कवीने खूप चांगलं म्हणून ठेवलेलं आहे, आहार निद्रा भयमैथुनमच्या, की आहार आहे, निद्रा आहे, मला झोप पाहिजे, चांगल्या मला 5 स्टार हॉटेलमध्ये खायला पाहिजे, पण मला माझी प्रतिष्ठा घालवण्याचं भय आहे, माझी पोझिशन घालवण्याचं भय आहे. सगळ्या राजकारणी लोकांकडे बघा, हे भय आपल्याला ग्रासलेलं दिसतं की माझी खुर्ची केव्हा जाईल हे काही सांगता येत नाही. आणि त्याच्यातनं अनेक प्रकारचे उद्योग निर्माण होतात. आहार निद्रा भय मैथुनमच्या, मैथुनाबद्दल आपल्याला सांगण्याची काही आवश्यकता नाही. सामान्य एतत पशुभी नराणाम, की ह्या सगळ्या 4ही गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या प्राणी आणि माणूस ह्याच्यामध्ये सेम आहेत. मग फरक काय आहे? धर्मो ही तेषाम अधिको विशेषा. इथे धर्म हा आपला संस्कृत शब्द जो आहे तो रिलिजन या अर्थाने नाही आहे, तर तो माणसाचा स्वभाव आहे, त्या माणसाचं एक वेगळ्या प्रकारचं अस्तित्व आहे. तर त्याच्यामध्ये सर्व प्रकार हे समाविष्ट होतात धर्मामध्ये. स्वधर्म आहे, स्वकर्तव्य आहे. धर्मो ही तेषाम अधिको विशेषा धर्मेण ही ना पशुभी समाना. म्हणजे जर आपण हा आपला धर्म पालन केलं नाही, आपलं कर्तव्य केलं नाही, आपल्या पलीकडे जाऊन आपण बघितलं नाही, तर आपल्यात आणि पशूंमध्ये काहीही फरक नाही. आणि मला वाटतं हाच मोठा संदेश या 4ही व्यक्ती आजच्या निमित्ताने परत एकदा समाजाला देऊ इच्छितात की आपण आपल्या पलीकडे जाऊन बघायला शिकलं पाहिजे. अब्राहम मास्लो नावाचा एक अमेरिकन ऑथर, रायटर, थिंकर, जे काही आपल्याला म्हणायचं असेल, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, बेसिकली तो क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट होतो. आणि तो असं म्हणतो की माणसाच्या मनाचं उन्नयन 5 टप्प्यांमध्ये होतं. त्याच्यातला पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे आपण असं म्हणूया की फिजिकल नीड्स आपले जे आहेत, शारीरिक गरजा आहेत, भूक आहे, तहान आहे, सेक्स आहे, अमुक आहे, तमुक आहे, ह्या सगळ्या शारीरिक गरजा आहेत. त्याच्यातला माणूस ज्याला बाहेर पडतो त्याला तो सेफ्टी नीड, सुरक्षितता म्हणून तो शोधायला लागतो. आणि त्याच्यानंतर तो लव आणि बिलॉंगिंग म्हणजे प्रेम आणि आपुलकीच्या शोधामध्ये आज सर्व प्रकारचे व्हॉट्सअप आहेत, फेसबुक आहेत, इंस्टाग्राम आहेत, ट्विटर आहेत, हे सगळे सोशल कनेक्ट जे आहेत, तो माणूस काहीतरी शोधतोय, प्रेम शोधतोय किंवा त्याच्याबद्दल आपुलकी शोधतोय, दुसऱ्यांना देऊ इच्छितोय. आणि ह्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्यात. आणि त्याच्यानंतर 4थी पायरी जी आहे ती एस्टीम म्हणजे आत्मगौरव, प्रतिष्ठा, यश, याच्या मागे आपण असंख्य लोक धावताना बघतो. तर ही 4थी पायरी आहे. पण 5वी अंतिम महत्वाची पायरी जी आहे ती म्हणजे सेल्फ ॲक्च्युअलायझेशन. याचा अर्थ आत्मप्रचिती किंवा आत्मप्रचितीचा आविष्कार आपण दाखवणं. या सगळ्या लोकांना मला असं वाटतं की कुठेतरी दे मे नॉट हॅव टोल्ड इन दॅट पर्टिक्युलर वे, त्याने असं सांगितलं नसेल चौघांनी, परंतु त्यांच्यामध्ये कुठेतरी हा एक गुण निश्चितपणे निर्माण झालेला आहे की त्यांना स्वतःच्या पलीकडे जाऊन आपण काय करायला पाहिजे हे बरोबर त्यांना कळलेलं आहे. म्हणून त्यांनी आपापले मार्ग सगळे चोखाळलेत आणि बरोबर याज्ञवल्क्याने हे सूत्र पकडले आणि या सगळ्या माणसांचे सत्कार त्यांनी आपल्यासमोर केलेले आहेत. या सेवा कार्याच्या मित्रांनो मला असं वाटतं 3 पातळ्या आहेत. मध्यंतरी रोटरीमध्ये बोलताना मी या सेवा 3 प्रकारच्या पातळ्यांचा उल्लेख केला होता. त्याच्यातली पहिली पातळी जी आहे ती म्हणजे जबरदस्तीने केलेली सेवा. म्हणजे ज्यावेळेला आपण एखाद्या याज्ञवल्क्यमध्ये सुरुवातीला येणारी माणसं असतील, रोटरीमध्ये सुरुवातीला माणसं, विविध संस्थांमध्ये त्यांना काही अशा प्रकारची सेवा करण्याचा काही उद्देश नसतो तर ते गेलेले आहेत. पण याज्ञवल्क्याचा मी मेंबर आहे म्हटल्यानंतर एक प्रकारची प्रतिष्ठा निर्माण होते. परंतु कालांतराने मग जबरदस्तीने का होईना त्यांच्याकडनं सेवा करून घेतली जाते की अरे कीर्तन महोत्सव आहे, कामाला लाग, शोभायात्रा आहे, कामाला लाग, ग्रंथालय आहे, कामाला लाग, अशा पद्धतीने आपण त्यांना कामाला लावतो. आणि मग ही जबरदस्तीने केलेली सेवा कशी असते
तर संध्याकाळची वेळ आहे आणि या संध्याकाळच्या वेळेला उल्हास नदीमधनं कधी नव्हे ती स्वच्छ केलेली आहे उल्हास नदी, जवळून उल्हास नदी वाहते म्हणून मी त्याचा उल्लेख करतोय. तुम्ही काळा तलाव म्हणायला हरकत नाही. कल्याणकर स्वच्छ झालेला आहे आणि त्याच्यामधनं एका बोटीमधनं विहार चालू आहे आणि विहार करता करता अचानक लक्षात येतं की त्या समुद्रातनं ही बोट चाललेली आहे की एक लहान मूल समुद्रामध्ये पडतं. ते लहान मूल समुद्रामध्ये पडल्यानंतर दुसऱ्या क्षणाला एक सरदारजी, इथे पण एक आपण प्रकृती म्हणून लक्षात घेऊया, प्रत्यक्ष सरदारजी असं नव्हे, तर तो सरदारजी त्याच्यामध्ये उडी मारतो ताबडतोब आणि त्या मुलाला बाहेर काढतो. आणि त्या मुलाला बाहेर काढल्यानंतर तो संपूर्ण समुद्र खवळलेला आहे, त्याच्यामध्ये शार्क मासे आहेत आणि हे सगळं चालू असताना तो डेकवरती येतो आणि त्या डेकवरती आल्यानंतर संपूर्ण टाळ्यांचा कडकडाट होतो की त्यांनी एक वेगळ्या प्रकारची सेवेची उपलब्धी दिलेली आहे. त्या तिथे एक रोटरी क्लब अस्तित्वात असतो. मिलिंद त्याचे अध्यक्ष असतात. ते म्हणतात नाही, ताबडतोब सत्कार व्हायलाच पाहिजे, कारण सत्काराविना तो मनुष्य दाता कामा नये. संध्याकाळची वेळ आहे, ताबडतोब सत्कार समारंभ आयोजित केला जातो केसी गांधी ऑडिटोरियममध्ये आणि त्याच्यानंतर ज्याचा सत्कार आहे तो माणूस मात्र अस्वस्थ दिसत असतो, सरदारजी. ते शेवटी न राहून त्याला मिलिंद कुलकर्णी विचारतात की अरे बाबा तुझा सत्कार आहे आणि तू अस्वस्थ का? त्याला तो सरदारजी म्हणतो मी मला त्या डेकवरनं खाली कोणी ढकललं त्या माणसाला मी शोधतोय. सांगण्याचा उद्देश असा आहे की ही जबरदस्तीने केलेली सेवा आहे, ती सेवाच आहे, परंतु ती सेवेची पातळी आहे. सेवेची दुसरी पातळी काय आहे तर सेवेची दुसरी पातळी कर्तव्य दक्ष. आज सैनिकांचा सत्कार आपण करतो, कर्तव्य दक्ष आहे. पोलिसांचा सत्कार करतो, कर्तव्य दक्ष आहेत. एखादा उत्तम राजकारणी आहे त्यांचा सत्कार केला जातो कारण तो कर्तव्य दक्ष आहे. तर हे सगळे कर्तव्य दक्षता ही एक प्रकारच्या आपण असं म्हणूया की आपणहून ओढून घेतलेलं अशा प्रकारचं हे कर्तव्य आहे आणि ते आपण कर्तव्य दक्षता आहे. पण माझ्या मते या सेवेच्या दोन पातळ्यांच्या पलीकडे एक तिसरी पातळी आहे आणि तिकडे जाण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. ह्या मंडळींनी केलेला आहे, तो आपणही सगळ्यांनी करायला पाहिजे. त्याच्याकरता तुकाराम बुवाने खूप चांगला शब्द वापरलेला आहे, ऐसी कळवळ्याची जाती केली लाभाविण प्रीती. कुठल्याही प्रकारचा लाभ नाही. सोनी मॅडमना त्या मातंग समाजाची सेवा करण्यामध्ये कुठलाही लाभ नाहीये, माझी निश्चित खात्री. कोविड काळामध्ये एवढं काम केलं म्हणून त्यांना कोणीही आणखीन काही त्यांचे सत्कार समारंभ होणार नाहीत किंवा विशेष त्यांना काही पदोन्नती दिलेली नाहीये. आणि तीच गोष्ट सहकार शिल्पी वामनराव साठेंची आहे की एवढ्या संस्था उभ्या केल्या आणि सहकार क्षेत्र इतकं संपन्न केलं म्हणून त्यांना कोणी आणखीन काही विशेष पदव्या देणार नाहीये. आणि तीच आप्पासाहेब शिंदेची गोष्ट आहे की 12 लाख लोक येऊन उद्या त्यांना काही देशाचा पंतप्रधान बनवतील असं मला तरी वाटत नाहीये की त्या 12 लाख लोक येऊन करतील. पण त्यांनी जे केलेलं आहे ते उत्स्फूर्तपणे उत्फुल्लपणे केलेली ही ऐसी कळवळ्याची जाती केली लाभाविण प्रीती. 3 माणसांचा मला उल्लेख नेहमी करावा असा वाटतो अशा वेळेला. डॉक्टर अल्बर्ट श्वाइट्झर, हे डॉक्टर अल्बर्ट श्वाइट्झर पॉलिमॅथ अतिशय उत्तम चाललेली प्रॅक्टिस आणि ती त्यांनी सोडून ते लॅम्बरिन नावाच्या एका छोट्याशा आफ्रिकेमधल्या देशातल्या एका खेड्यामध्ये गेले आणि नदीकाठी त्यांनी आपलं हॉस्पिटल चालू केलं. 30-35 वर्ष सातत्याने ती सेवा केल्यानंतर ज्याची त्यांनी कधी अपेक्षाही केलेली नव्हती अशा प्रकारचं नोबेल पीस प्राईज त्यांना त्याच्याकरता देण्यात आलं. ते डॉक्टर अल्बर्ट श्वाइट्झर. त्यांच्यावरती एक सुंदर पुस्तक आमच्या वीणा गावणकरांनी लिहिलेलं आहे, ते वाचनीय आहे. प्रत्येक मुलाने प्रत्येक व्यक्तीने ते वाचायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे ते डॉक्टर कोटणीसांची आहे आणि डॉक्टर कोटणीस सोलापूरसारखा एका गावामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा मुलगा आणि त्याच्यानंतर प्रचंड मोठं भविष्याचे स्वप्न पाहत होता. KM मध्ये आमचेच पेरेंट इन्स्टिट्यूट त्याला मी म्हणतो, त्या आमच्या पेरेंट इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी त्या काळामध्ये MBBS केलं आणि त्याच्यानंतर त्यांना पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं होतं. परंतु त्यावेळेला आपण भारत आणि चीन एकमेकांचे गोडवे गाण्यामध्ये आपण दंग असल्यामुळे त्यावेळेला डिक्लेरेशन असं झालं की आपण इकडनं सायनो चायनीज म्हणजे जे बॉर्डर होते जॅपनीज आणि चायनीज वॉर, त्या वॉर बॉर्डरवरती आपल्याकडनं एक पथक गेलं. एकमेव पथक जे भारताने त्यावेळेला पाठवलं. त्याच्यामध्ये 5 डॉक्टर होते आणि त्या 5 डॉक्टरांपैकी एक डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस हे तिकडे गेले आणि तिथे 5 वर्ष त्यांनी सेवा केल्यानंतर अतिश्रमानंतर त्यांना एपिलेप्टिक अटॅक यायला लागले आणि त्या एपिलेप्टिक अटॅकमध्येच त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. आज चायनामध्ये हुतात्मा दिन ज्यावेळेला साजरा केला जातो त्याला आवर्जून डॉक्टर कोटणीसांचं नाव घेतलं जातं. त्यांना कुठलीही गरज नव्हती, ते इथेच राहून प्रचंड पैसा कमवू शकले असते, इतका हुशार मुलगा होता. कुटुंबाच्या त्यांच्याकडनं अपेक्षा होत्या, परंतु ना त्यांच्या आईने रोखलं ना वडिलांनी रोखलं. ज्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या पत्नीला ज्यावेळेला सांगितलं अंदमानला जाताना की तू रडते कशाला,
मी माझ्या देशाकरता जातोय, त्याच्यामध्ये रडण्यासारखं काहीच नाही, हसण्याचा दिवस आहे आजचा. हे अंदमानला जाताना स्वातंत्र्य सावरकरांनी काढलेले उद्गार आहेत की ज्यावेळेला कुटुंब दुःखामध्ये होतं की त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली म्हणून. त्या अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती आहेत सगळ्या, ह्या सगळ्या व्यक्तींमध्ये नैसर्गिकरित्या एक उर्मी आलेली आहे आणि ती सेवेची उर्मी आहे आणि त्याचाच सत्कार आपण करतोय. आणि ही नैसर्गिक उर्मी जी आहे ती कशा पद्धतीने असावी ते फक्त एक संस्कृत कवी काय म्हणाला ते फक्त सांगतो आणि त्याच्यानंतर थांबतो. तो संस्कृत कवी असं म्हणतो, पिबंती नद्या स्वयमेव नांभा, की ज्या वेळेला नदी वाहते आणि दुतर्फा आपल्या संपूर्ण प्रदेश संपन्न करत जाते त्यावेळेला ती स्वतःच पाणी काही पित नाही. पिबंती नद्या स्वयमेव नांभा स्वयं न खादंती फलानी वृक्षा. एखादा आम्रवृक्ष ज्यावेळेला फळं देतो त्यावेळेला तो स्वतःचे काही फळं खाण्याच्या भानगडीत पडत नाही, ती लोकांकरता दिलेली असतात. न दंती सस्यम खलू वारी वाहा. ज्या वेळेला एखादा मोठ्या भूप्रदेशावरनं एखादा मोठा ढग वाहत जातो आणि तो त्यावेळेला वृष्टी करतो, ती त्याच्या करता नसते, तर ती खाली जी संपूर्ण जनजाती आहेत किंवा निसर्ग आहे, वृक्ष आहेत, वनस्पती आहेत, प्राणी आहेत, त्यांच्याकरता तो वृष्टी करत जातो. तर त्या पद्धतीने न अदंती सस्यम खलुवारे वाह परोपकाराय सताम विभूतया. या सगळ्या सताम विभूतया इथे बसलेल्या आहेत, त्या केवळ परोपकाराकरताच त्यांनी आपलं सगळं जीवन वाहण्याचं ठरवलेलं आहे, मनोमनी संकल्प केलेला आहे आणि त्याचं फलित म्हणूनच आपल्याला ही माणसं सगळे दिसतात. या सर्व गुणीजनांचे आशीर्वाद कायम अशाच पद्धतीने समाजाला लाभोत, संस्थेची उत्तरोत्तर प्रगती हो, अशी मी यावेळेला ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. आता आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आलो आहे. तो कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन. त्यासाठी मी संस्थेचे उपाध्यक्ष श्री अमोल जोशी यांना विनंती करते. नमस्कार. कोणत्याही कार्यक्रमाचा अंतिम टप्पा आणि आवश्यक असा भाग म्हणजेच आभार प्रदर्शन. आजचा हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता झटणाऱ्या आणि मदत करणाऱ्या अनेक संस्था आणि व्यक्तींचे आमच्या संस्थेवर ऋण आहेत. परंतु काही ऋण असे असतात की आभार मानून त्या ऋणातून मुक्त होण्यापेक्षा त्या ऋणातच राहण्यात साहजिक आनंद असतो. त्यामुळे अशा सर्व संस्था आणि व्यक्तींच्या ऋणामध्ये राहण्यातच संस्थेला देखील आनंद आहे. तरीही कार्यक्रमाचा एक औपचारिक भाग म्हणून आभार प्रकट करणे तेवढेच क्रमप्राप्त आहे. आभार प्रदर्शन करण्याची संधी मला दिल्याबद्दल संस्था विश्वस्तांचे मी आभार मानतो आणि आभार प्रदर्शनास सुरुवात करतो. सर्वप्रथम आजच्या या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आपले मुख्य मानकरी सन्मानार्थी या चारही जणांचं मी संस्थेतर्फे ऋण व्यक्त करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्याची विनंती मान्य केली. तसेच संस्थेचे आमचे चारही विश्वस्त आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे डॉक्टर उल्हास कोलटकर यांचे देखील मी संस्थेतर्फे आभार मानतो. कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर, सृजन नागरिक आणि आमच्या संस्थेचे हितचिंतक यांचे सुद्धा आभार मानतो. आमच्या ह्या कार्यक्रमाला प्रसिद्धी देणारे प्रसिद्धी माध्यमे व त्यांचे सर्व पत्रकार यांचे देखील आभार. कार्यक्रमाचे सन्मानपत्र बनवणारे शुभम आर्ट्सचे श्री मिलिंद फडके यांचे देखील आभार. शिवनेरी डेकोरेटर्सचे श्री अरुण चव्हाण यांना देखील मी धन्यवाद देतो. आमचे संस्थेचे फोटोग्राफर तांबोळी सर आणि त्यांची टीम यांचं देखील आभार मानतो. पप्पू ग्राफिक्सचे फलक बनवणारे श्री श्याम जाधव यांचे देखील आभार. त्याचप्रमाणे केसी गांधी शाळेचे व्यवस्थापन आणि मॅनेजर श्री जोसेफ सर यांचे देखील आभार. शाळेचे कॅन्टीन व्यवस्थापक श्री सदानंद शेट्टी यांनी देखील आपल्याला उत्तम चहा दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचे देखील आभार. शिवाय आपले वाहतूक पोलीस बांधव जे कार्यरत आहेत त्यांचे देखील आभार मानतो. धन्यवाद. माझे धन्यवाद अमोल जोशी. आता कार्यक्रमाची सांगता आहे, त्याच्या आधी आपण सामुदायिक पसायदानाचं पठण करणार आहोत. तर सर्वांनी सामुदायिक पठणासाठी उभं राहावं. आता विश्वात्मके देवे
येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आळी अनवरत भूमंडळी भेट तू या भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भाजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. धन्यवाद अमोल जोशी. मी अध्यक्षांच्या संमतीने कार्यक्रमाची सांगता झाली हे जाहीर करते. धन्यवाद.